नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी श्रावण महिना कधीपासून, कोणत्या तारखेपासून सुरू होतोय, यंदा श्रावणात किती सोमवार असतील, त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे, श्रावण महिन्याचे महत्त्व, तसेच श्रावण महिन्यात कोणकोणती व्रतवैकल्ये केली जातात, अशी श्रावण महिन्याबद्दल आणि श्रावण सोमवारबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे. मात्र श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण महिना हा महादेवाच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते. कारण या काळात महादेवाची, शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती लाभते. महादेवाची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. तर हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो. यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. यंदा शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, जो 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल. तर यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा, उपासना, भक्ती करण्यासाठी आपल्याला 4 सोमवार मिळणार आहेत. म्हणजे यावर्षी एकूण श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत. श्रावण महिन्यात जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असे म्हणतात. तर त्यातला पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी आलेला आहे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी आलेला आहे. अशा प्रकारे यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार आणि आपण या 4 श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहोत. श्रावण महिना सुरू झाला की या महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. मंगळागौरीचे पूजन, जिवतीचे व्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे अनेक सणवार साजरे केले जातात. तसेच श्रावण महिन्यातले सोमवारही अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी शिवभक्त महादेवाची विशेष साधना, उपासना करतात. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते. त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया शिवास्तव वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी क्रमाने एका धान्याची मूठ वाहिली जाते. की मूठ वाहताना आपल्याला एखादा शिवाचा मंत्र म्हणायचा असतो किंवा शिवामुठीचा मंत्र देखील वेगळा आहे, तोही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे किंवा तुम्हाला 5च वर्षे करायचे नसेल तरी पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही प्रत्येक वर्षी सुद्धा शिवलिंगावरती शिवमूठ वाहू शकता. तर आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणत्या धान्याची शिवमूठ शिवलिंगावरती वाहायची आहे. 17 ऑगस्टला पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला तांदूळाची शिवामूठ शिवलिंगावरती वाहायची आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी 24 ऑगस्टला तीळ शिवामूठ वाहायची आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी 31 ऑगस्टला मूग शिवामूठ वाहायची आहे. आणि चौथ्या श्रावणी सोमवारी 7 सप्टेंबरला गहू शिवामूठ वाहायची आहे. अशा प्रकारे सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळते. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन वैवाहिक जीवन सुखी होते. संतती सुख, आर्थिक लाभ, रोग यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते. भगवान शंकराच्या या आवडत्या महिन्यात विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी संपूर्ण श्रावण सोमवार उपवास पूजा करतात. श्रावण सोमवार हा भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या सोमवारी केलेली पूजा, व्रत, शिवामूठ याचे लवकर फळ आपल्याला मिळते. तसेच काही विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करतात. काही मुली इच्छित पती मिळवण्यासाठी
आणि भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचे व्रत करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे या श्रावण महिन्यात अनेक सणवार व्रतवैकल्ये केली जातात, कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणाने सणांची सुरुवात होते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यात साजरा केला जातो. श्रावण महिना हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचेही महत्त्व वेगळे आहे. त्याबरोबर दानाचीही परंपरा आहे. तसेच श्रावण महिन्यात श्री शिवलीलामृताचा 11वा अध्याय दररोज वाचला तर त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. पण जर शक्य नसेल तर तुम्ही दर सोमवारी सुद्धा हा अध्याय वाचू शकता. या प्रकारे द्रक पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील. शिवभक्तांना संपूर्ण 30 दिवस महादेवांची पूजा, प्रार्थना करण्याची संधी मिळेल. या महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र अर्पण केल्यामुळे भगवान शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो. श्रावणी सोमवारचे व्रत केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक जीवन सुखी होते. या काळात ध्यान, जप, व्रत आणि दान केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पूर्वजन्माची पापेही नष्ट होतात. हा महिना व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत फायदेशीर असतो. या संपूर्ण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करून पूर्ण सात्विक आहार घेतात. अशा प्रकारे या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे. मात्र यात श्रावण सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यावर्षी श्रावण महिना कधीपासून, कोणत्या तारखेपासून सुरू होतोय, यंदा श्रावणात किती सोमवार असतील, त्याचबरोबर कोणता सोमवार किती तारखेला आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची, श्रावण महिन्याचे महत्त्व, तसेच या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणती व्रतवैकल्ये केली जातात, अशी श्रावण महिन्याबद्दल आणि श्रावण सोमवारबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा अवश्य करा. यामुळे तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल. तसेच या श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना मांसाहार वर्ज्य करा. त्यामुळे तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदात जाईल. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मधील माहिती आवडली असल्यास ही माहिती तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.